एका तीची कहाणी. मिसेसच्या निमित्ताने एका मीची कहाणी. द ग्रेट इंडियन किचन ह्या मल्याळम चित्रपटामध्ये असलेलं कुटुंब पारंपरिक जुन्या मतांचं होतं. हे सहज मान्य करता येत होतं. पण मिसेसमध्ये डॉक्टर कुटुंबात एकही मदतनीस नाही, गडक्या सिंगकडे कोणी लक्ष देणार नाही, हे समजून घेणं अवघड आहे. द ग्रेट इंडियन किचन ह्या चित्रपट परीक्षणावर आलेल्या एका लेखावर, त्यातील प्रतिक्रियांवर आणि त्यानंतर त्यातच आलेल्या मिसेस ह्या चित्रपटाच्या प्रतिक्रियांवर मी वरची प्रतिक्रिया लिहिली. पण लिहिल्यानंतर लगेच मला जाणवलं, माझ्याच मनात आत आत दडलेलं काही बाहेर येऊ पाहत आहे. पण मीच ते, पण हल्ली काळ बदलला आहे हे लेबल लावून परत सगळं आत ढकलून देते. काळ हा सगळ्यांवरच औषध असतो म्हणतात. मग मलाही तेच औषध लागू पडलं की काय? पण तसं विसरले तर मी काहीच नाही. फक्त आता मी चष्मा बदलला आहे. आता माझ्याकडे आहे ती नवीन काळातील समजून घेणारी जाणत्या बाईजवळ असायला हवी ती घरात येणाऱ्या नवीन मुलीच्या स्वागताला उत्सुक असणारी नजर. त्या नजरेत नवीन सुनेचं कौतुक आहे आणि तिच्याबद्दल वाटणारी काळजीही आहे. आणि त्याच नजरेने बघत अनुभवलेलं, भोगलेलं मागचं सगळं मागे टाकून आता नाही असं कुठे घडतं असं म्हणत मीही ती वरची प्रतिक्रिया लिहिली. मुलगा नोकरी लागून जरा सेटल वगैरे झाला तेव्हा, अरे तू लग्न करणार असशील तेव्हा मला जरा आधी सांग बरं का, मला जरा घर ठीकठाक करायचं आहे असं त्याला मी वारंवार बजावत होते. तुम्ही माझ्याकरता नाही, मुलगी बघायची, मला भेटेल, आवडेल तेव्हा आणि माझं विचारांनी माझ्याशी जुळते असं वाटेल तेव्हा मीच सांगेल तुम्हाला, असं मुलाने मला आधीच सांगितलं होतं. किंबहुना त्याच्या मावस मामे चुलत आत्ते भावंडांमध्ये कुणाचं लग्न बघून सवरून म्हणजे कांदेपोहे पद्धतीने ठरवलं की तो जाम आश्चर्य, थोडा संताप व्यक्त करायचा. असं 2-4 वेळ बघून भेटून कसं काय ठरवतात लग्न असं म्हणत. पण मुलाच्या लग्नाचं नसलं तरी माझ्या घराचं तर मलाच बघावं लागणार होतं ना. तसं घर चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये होतं, पण नवीन मुलगी घरी येणार म्हटल्यावर तिच्या स्वागताला घरात ताजेपणा द्यायला हवा की नको. किचनमधल्या जुनकट ट्रॉलीज बदलायला हव्यात, वापरून वापरून काळ्या पडल्यात. जुनी भांडी बदलायला हवी. त्या मुलीला घरात वावरताना कसं छान फ्रेश वाटायला हवं. घरात तेव्हा मी एकटीच राहत होते. शिवाय माझा बराच वेळ खाणारी नोकरीही होतीच. मुलगा आता लग्न करेल की अजून 4 वर्षांनी, कशाचीच खात्री नव्हती. म्हणून घराचं सगळं जरा लांबणीवर पडत होतं. मुलाने प्रेमात पडून त्याला हवी तशी मुलगी मिळाल्याचं सांगितलं. मात्र मला तयारीला पुरेसा वेळही दिला. मी कंबर कसून कामाला लागले. तोपर्यंत नोकरीला माझा रामराम ठोकून दिला होता. घराचा आकार तर वाढवता येणार नव्हता, पण आहे तेच घर ताजंतवानं करायला घेतलं. मग त्याला आणि तिला व्हिडिओ कॉल करून भिंतींना त्यांनी सुचवलेले रंग आले. किचन बदललं. बाथरूम्स नव्याने चकचकीत करून घेतल्या. जुनं देऊन नवीन घ्या च्या धर्तीवर कुकर, फ्राय पॅन्स बदलून झाले. किचन अद्ययावत केलं. तरी घराची गरज म्हणून सुनेला किचनमध्ये यायला लागू नये ह्याची काळजीही घेतल्या गेली. किचनमध्ये तिला यायचं असेल तर स्वागत होतं तिचं, पण ते तिची हौस म्हणून. आणि नवऱ्याला धमकावून ठेवलं. तिने काहीही केलं आणि ते आवडलं अथवा नाही तरी कौतुकच करायचं, मस्तच म्हणायचं. तिने काही केलंच तर ते वेगळ्या चवीचं असणार होतं, कारण आता आमच्या घरात वेगळाच प्रांत शिरकाव करणार होता. सुनेला आल्या आल्या घर कसं आपलंसं वाटायला हवं. मग तिचे लहानपणचे फोटो मिळवून दर्शनी कपाटावर त्याचे कोलाज आले. तिच्यासाठी स्पेशल कॉफी मग बनला. तिच्या आवडीचा चहा कॉफीचे ब्रँड आणून ठेवण्यापासून ते ती घरात येईल तेव्हा डब्यांमध्ये तिच्या आवडीचा खाऊ असायला हवा हे बघितलं गेलं. मला सुचेल ते, जमेल ते सगळं आवडीनं आणि उत्साहाने करत गेले मी. ती अगदी थोडेच दिवस ह्या घरात राहणार माहीत असूनही, कारण मुलगा आणि ती नोकरीनिमित्त उसगावचे रहिवासी होते. सुनेकरता असं घर सजवणारी काही मी एकटीच नव्हते. माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये, नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये पण त्यांच्या मुलांची लग्न झाली तेव्हा असंच घडताना मी बघत होते. काळ बदलला आहे. तेव्हा काही ठिकाणी काळ अजूनही थांबला असेल हे लक्षातच नाही आलं. नवीन पिढीचं हवं नको बघण्यात कशी विसरले मी. एकेकाळी मिस्टर मिसेसमधली रिचा होते. अगदी पाट्या वरवंट्यापासून ते गडक्या किचन सिंकपर्यंत. थोडाफार अगदीच 19-20 म्हणता येईल एवढाच काय तो फरक. म्हणजे अगदीच गडक्या सिंकऐवजी केव्हाही तुंबी शकेल असं सिंक. आणि घरात मिक्सर असला तरीही तो आठवड्यातून एकदाच, सुट्टीच्या दिवशीच फक्त बाहेर काढायचा. ही घरातली शिस्त. रोजचं वाटण पाट्यावरच असायचं.
माझ्या सासरच्या घरात तेव्हा जसं वातावरण होतं नवीन सुनेला आणि ती जुनी झाल्यावरही जसं वागवलं जात होतं ते तसं नसतं. तर मी आज जशी आहे तशी नसते कदाचित. असं सासर सुरेख बाई सकाळ नव्हताच तो. माझ्या स्वभावात बदल होऊन आता आलेला एवढा गोरडेपणा नसता आला तर तिथे पूर्वीचा गोड हसरा प्रेमळपणा थोडा तरी राहिला असता. पूर्वी सततच गुणगुणणारी मी हळूहळू मिठल्या ओठांची नसती झाले. पण लग्न झालं तेव्हा मात्र वाटायचं आयुष्य हे असंच तर असतं, समोर येईल ते जसं असेल तसं स्वीकारायचंच असतं. पावसानं झोडलं आणि नवऱ्यानं मारलं तर जायचं कुठं, अशा म्हणी एकतच मोठ्या झालेल्या पिढीतली मीही एक. आणि इथे तर नवरा मारत पण नव्हता, फक्त घरातलं वातावरण वेगळं बंदिस्त होतं. वागण्या बोलण्याची कडक चाकोरी ठरलेली होती. त्यात कोणी म्हणजे अगदी घरच्या एकुलत्या एक इंजिनियर मुलानेही बदल केलेले सुचवलेले चालणार नव्हते. मी तर परकीच. घरात आधी असलेल्या त्रिकोणी कुटुंबाचा माझ्या येण्याने कधी चौकोन झालाच नाही. माझं अस्तित्व हे त्या 3 कोणांच्या मागण्या पुरवणं, त्यांना मीच केलेलं पण अगदी कडकडीतपणे त्यांच्याच पद्धतीने वापरून केलेलं. खाणं पिणं पुरवणं, घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी निमूटपणे उचलणं एवढंच होतं. सासरच्या घरातला माझं स्थान हे फक्त सर्व्हिस प्रोव्हायडरचं होतं. त्या कडक वेगळ्या वातावरणावर माहेरून कधी चेष्टेच्या, कधी कुस्सीत, कधी तिरपागड्या कमेंट्स पण यायच्या. स्थळ त्यांनीच बघून दिलेलं असलं तरीही. पण माहेरच्यांनी सासरच्यांची उडवणं आणि सासरच्या मंडळींनी सतत माहेरचं उणंदुणं काढणं हे तर घरोघरी व्हायचंच. लग्न झालेल्या मुलीनेच दोन्ही ठिकाणी आपला गड लढवायचा असायचा. तसंच मीही करत होते. बंडखोरी कधी चित्रपटांमध्ये सुद्धा बघितली नव्हती. घरातल्या चमच्याचीही जागा बदलण्याचं किंवा माझ्याच खोलीतल्या पूर्ण घराच्या नव्हेच. खिडका केव्हा लावायच्या आणि केव्हा उघडायच्या हे ठरवण्याचे स्वातंत्र्य नसणारी मी. किचन सिंकबद्दल तक्रार ती काय करणार. मी कमावती होते, पण सून कमावती हवी ही तर अटच होती घराची. कारण सासूबाई, त्यांच्या इतर बहिणी, भाच्या, भाचीसुना सगळ्याच नोकरीवाल्या होत्या. तेव्हा सुनेला नोकरी असणं हा प्रेस्टिज इश्यू होता ह्या घरचा. सासूबाई सकाळी 7:30ला घराबाहेर पडायच्या. नवरा तर त्याही आधी गेलेला असायचा. आणि मी सासरेबुवांचा नाश्ता. सकाळीच जाताना सासूबाईंनी सांगितलेलाच स्वयंपाक त्यांना त्यांच्या पद्धतीनेच करून 9:30ला घराबाहेर पडायचे. ते आज संध्याकाळी रिपोर्ट कार्ड काय मिळणार ह्या विवंचनेतच. कारण अगदी रोजच आज सकाळी स्वयंपाकात काय चुका झाल्या हे न चुकता ऐकायला मिळायचं. ह्याला तेव्हा गोंडस नाव हे सुनेला शिकवणं होतं. रोजचं कुकरची शिट्टी झाल्यानंतर किती वेळाने मी गॅस बंद करायचा ह्यावर पण बाहेरच्या खोलीतून नियंत्रण असायचं. सकाळचं काय चुकलं ते संध्याकाळी ऐकायचं आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागायचं. अगेन मेनू वॉज ऑलवेज हँडेड ओव्हर टू मी. आय जस्ट हॅड टू फॉलो. सासर माहेर एकच जातीचं असलं आणि माहेर मला स्वयंपाकाची चांगली सवय असली तरी दाण्याचा कूट की ओलं नारळ, तळलं वाटणं की कच्चं वाटण, पुणाची वडी की कोथिंबीर वडी असे बदल होतेच. शिवाय आपल्यात श्रावणी, आषाढी, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी असं करायचं असतं ची यादी होतीच. माहेरी मांसाहार कधीतरी, समुद्रहार तर कधी बघितलेलाही नाही. इथे तर आठवड्यातून 2दा मटण मासे व्हायचेच. त्यामुळे पाटीकोरी करून परत गिरवायला लागत होतं. माझेच काय, पण माझ्यासारखे सगळ्या मुलींचेच दिवस तेव्हा लग्नानंतर सासरच्या पद्धती ऐकण्यात आणि शिकण्यात जायचे. आपल्याला काय आवडतं, काय अजिबात आवडत नाही ह्याचा विचारसुद्धा तेव्हा मुली करायच्या नाही. मुलींना नोकरी करायला तेव्हा घरच्यांची परवानगी लागायची आणि नोकरी घरचं सगळं सांभाळूनच करायला लागायची. आणि ह्या सगळ्याबद्दल काही तक्रार करायची असते, आवाज उठवायचा असतो हेच मुळी कोणाला माहीत नव्हतं. लग्नानंतर मुली बदलत होत्या. बदल मानवत नसले तर स्वतःला मिटून घेत होत्या. हे आमच्या काळी कसं सगळं छान छान, मुली कशा गुणी किंवा अस्ससासर द्वाडबाई अशा कुठल्याच सुरात सांगायचं नाही आहे, तर फक्त वस्तुस्थिती सांगायचा प्रयत्न करायचा आहे. माझ्या 2 मैत्रिणी ऑफिसमध्ये लंच टाईममध्ये घरच्या तक्रारींचा सतत पाढा वाचायच्या. तेव्हा एकदा मी त्यांना त्याबद्दल टोकलं तर त्यातली एक जण म्हणाली, अगं रोज त्रास होणाऱ्या गोष्टींबद्दल नाही तर काय चिमणा कावळ्यांबद्दल बोलायचं का आम्ही. आमच्या आधीची पिढी पानवठ्यावर बोलायची, कधी जात्यावरच्या ओव्यांमधून तर कधी मंगळागौरीच्या खेळातून व्यक्त व्हायची. आमची पिढी लंच टाईममध्ये गुजगोष्टी करायची. पण बंधन झुगारणं फारसं कुणाच्या मनात येत नव्हतं. अगदी मारणारा नवरा असला तरीही, बाईने नवऱ्याला सोडणं असो की नवऱ्याने बायकोला, सगळं एकाच लेबलखाली यायचं. टाकलेली बायको,
निसर्ग नियमानुसार जुनी पाने गळून जातात, नवीन रोपटे मूळ धरते. पण वेळच्या वेळी रोपट्याला हवं तसं ऊन पाणी नाही मिळालं, नाहीतर ते छानच फोफावलं असतं. ही खंत राहतेच मनात. आता माझेच काय, माझ्या आसपासच्या घरातल्या बायका मुलींचेही असं स्वतःला सतत बदलत जाण्याचे, त्रास सहन करण्याचे दिवस संपलेत. आता मुली बदलल्या म्हणजे खरं तर त्या नवीन घराप्रमाणे स्वतःत बदल करायचे थांबल्यात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तशाच आयासवासवाही बदलल्या. त्या नवीन मुलींचं त्यांच्या पद्धतीने जगणं मान्य करायला लागल्यात. हा बदल पण स्वागतार्ह आहे, कारण आम्हाला आता आमच्या मुली आत्ता आहे तशाच हसऱ्या, गोड, स्वतःची मतं ठामपणे मांडणाऱ्या हव्या आहेत. हे बदल कदाचित सगळीकडेच नसतील झाले, म्हणूनच मिसेसमधलं कुटुंब मला आजच्या काळातलं नाही वाटलं. कदाचित असली तरी असं काळाच्या बदलाचं वारं न पोहोचलेली कुटुंब. पण काही कुटुंब बदलली नसली तरी आता आजची ऋचा मात्र बदललेली आहे. अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.